आपलं शहर आता स्मार्ट होतंय. मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी श्वेता अंकले. स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आता एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. वारसा कायद्यावरून पंतप्रधान मोदींचे काँग्रेसवर आरोप. अमेरिका आणि रशिया यांच्यात वादाचा नवीन मुद्दा. राजस्थानचे माजी मुख्यमंत्री फोन टॅपिंग प्रकरणात अडकले. निरंजन सरदेसाई यांना वाढता पाठिंबा. भाजपकडून द्वेष पसरवण्याचे काम होत असल्याचा आरोप. महादेव पाटील यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन. प्रल्हाद जोशी यांच्यावर लिंगायत समाज नाराज. बूथ घालण्यासाठी युवक मंडळात चुरस. हलगाव मच्छे बायपास आंदोलनाला धक्का. चिकोडीमध्ये प्रत्येक मतदान केंद्रात असणार 2 बॅलेट युनिट्स. या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब. म्हणूनच BSE देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी. जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा. BSE द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत. BSE द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी. आता पाहूया सविस्तर बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सध्या सुरू आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षामध्ये आरोप प्रत्यारोपाचे राजकारण सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मध्य प्रदेशातील मुरैना येथे जाहीर सभा पार पडली. या सभेला संबोधित करताना त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच वारसा कराबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा काँग्रेसला धारेवर धरले. इंदिरा गांधी यांच्या संपत्तीसाठी राजीव गांधींनी वारसा कर कायदा रद्द केला होता असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले की वारसा कराबाबत मी आज तुमच्या समोर एक मोठे तथ्य मांडत आहे. ही वस्तुस्थिती डोळे उघडणारी आहे. त्यामुळे ही वस्तुस्थिती तुम्ही लक्षपूर्वक ऐका. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यानंतर त्यांची संपत्ती त्यांच्या मुलांना मिळणार होती. पण त्यावेळी असा कायदा होता की मुलांना संपत्ती मिळताना त्यातील काही भाग सरकारकडे जात होता. काँग्रेसने त्याकाळी असा कायदा केला होता. तेव्हा अशी चर्चा होती की इंदिरा गांधी यांच्यानंतर राजीव गांधींना त्यांची संपत्ती मिळणार होती. पण त्यातील काही संपत्ती सरकारकडे जाऊ नये म्हणून तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी वारसा कायदा रद्द केला आणि संपत्ती वाचवली असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. अमेरिका आणि रशिया यांच्यात वादाचा नवीन मुद्दा. रशियाच्या आक्रमणाविरुद्ध लढण्यासाठी अमेरिकेने बुधवारी युक्रेनला अत्यंत आवश्यक असलेली शस्त्रे आणि दारुगोळा पाठवण्यास सुरुवात केली असून या युद्धामध्ये चीन, इराण आणि उत्तर कोरियासारखे देश रशियाला मदत करत असल्याचा आरोप अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी केला होता. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीनचे मित्र त्यांना चांगल्या प्रकारे पुरवठा करत आहेत. इराणने त्यांना ड्रोन पाठवले आहेत. उत्तर कोरियाने त्यांना बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि तोफखाने पाठवले आहेत. चीन रशियाचे संरक्षण उत्पादन कसे वाढवायचे ते घटक आणि माहिती देत आहे असे बायडेन म्हणाले. रशियाने युक्रेनियन शहरे आणि गंभीर पायाभूत सुविधांवर हवाई हल्ले केले आहेत. अमेरिका युक्रेनला त्यांना लढाईमध्ये मदत करण्यासाठी आवश्यक पुरवठा पाठवणार आहे असं बायडेन म्हणाले. राजस्थानचे माजी मुख्यमंत्री फोन टॅपिंग प्रकरणात अडकले. राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे माजी विशेष कर्तव्य अधिकारी लोकेश शर्मा यांनी राजस्थानच्या माजी मुख्यमंत्र्यांवर अनेक आरोप केले. बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणात चौकशी करण्यात आलेल्या शर्मा यांनी आरोप केला आहे की गेहलोत यांनी त्यांना कॅबिनेट मंत्र्यांच्या ऑडिओ क्लिप दिल्या होत्या आणि त्यांना मीडियाला देण्यास सांगितले होते. जयपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत लोकेश शर्मा म्हणाले की फोन टॅपिंग प्रकरणात दिल्लीतील गुन्हे शाखेने 8-9 तास अनेक वेळा सखोल चौकशी करूनही मी आतापर्यंत गप्प बसलो होतो. गेहलोत यांनी मला केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि इतरांचे फोन रेकॉर्डिंग दिले असा आरोप त्यांनी केला. निरंजन सरदेसाई यांना वाढता पाठिंबा. राष्ट्रीय पक्ष लोकांना विविध प्रकारची प्रलोभने दाखवून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
मात्र आपण यापासून दूर राहत मराठी भाषा आणि संस्कृती टिकवण्यासाठी युवकांनी समितीच्या पाठीशी उभे राहून आपली अस्मिता दाखवावी, असे प्रतिपादन कारवार लोकसभा मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार निरंजन सरदेसाई यांनी केले आहे. समिती उमेदवाराच्या प्रचारासाठी मंगळवारी शिरोळी येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी बाबूराव गुरव होते. यावेळी मोठ्या संख्येने जमलेल्या कार्यकर्त्यांना समिती उमेदवार निरंजन सरदेसाई यांच्या तिच्या विषयासाठी आवाहन करण्यात आले. यावेळी विक्रम देसाई, कृष्णा गुरव, खानापूर समितीचे उपाध्यक्ष रमेश धबाले आदींनी मनोगत व्यक्त केले. भाजपकडून द्वेष पसरवण्याचे काम होत असल्याचा आरोप. भारतीय जनता पक्षाने देशभरात सर्वत्र जाती धर्मावरून द्वेष पेरण्याचे काम केले आहे. ब्रिटिशांच्या राजवटीतील ईस्ट इंडिया कंपनीप्रमाणे तोडा आणि फोडा या पद्धतीचे कामकाज मोदी सरकार करत असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस रणदीप सिंग सुरजेवाला यांनी केला. बेळगाव पत्रकारांशी बोलताना त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला. मोदी सरकार देशामध्ये जाती धर्माच्या नावावर विष पेरत आहे. त्याचप्रमाणे कर्नाटकाशी दुजाभावाचे राजकारण करत आहे. दुष्काळ निवारण निधी देण्यामध्ये आणि केंद्राकडे असणारा कर स्वरूपातील निधी राज्याला देण्यामध्ये मोदी सरकारने अन्याय केला आहे, असा आरोप त्यांनी केला. त्याचप्रमाणे नेहा हिरेमठ हिच्या हत्येची सखोल चौकशी करून संबंधिताला कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी आपण केली असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपकडून जाती धर्माच्या नावावर राजकारण होत असल्यामुळे जनता त्यांना निश्चितच धडा शिकवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी पालकमंत्री सतीश जारकिहोळी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. महादेव पाटील यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन. मराठी भाषिकांनी वज्रमुठ आवळून आपल्या अस्तित्वासाठी, आपल्या स्वाभिमानासाठी चाललेल्या लढ्याला बळकटी आणावी, असे आवाहन तालुका मये समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर केणेकर यांनी केले. महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार महादेव पाटील यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन समारंभात केणेकर बोलत होते. खासबाग येथील डबल रोड येथे महादेव पाटील यांचे प्रचार कार्यालय सुरू करण्यात आले आहे. प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी शहर मये समितीचे कार्याध्यक्ष रणजित चव्हाण पाटील, तालुका मये समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर केणेकर, नेताजी जाधव, प्रकाश मरगाळे, RM चौगुले, रमाकांत कोंडुस्कर यांच्यासह मये समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रचार कार्यालय उद्घाटन कार्यक्रमानंतर शहापूर भागामध्ये महादेव पाटील यांच्या प्रचारार्थ रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये कार्यकर्ते आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. प्रल्हाद जोशी यांच्यावर लिंगायत समाज नाराज. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांच्यावर लिंगायत समाजाने जाहीरपणे नाराजी व्यक्त केल्याने निवडणुकीत रंगत आली आहे. दरम्यान काँग्रेसने युवा नेता विनोदा सुती यांना दिलेल्या उमेदवारीने भाजपच्या ज्येष्ठ नेत्याला आव्हानच नाही असे मानले जात आहे. प्रल्हाद जोशी 2 दशके धारवाडचे प्रतिनिधित्व करीत आहेत. शिरहट्टी फकीरेश्वर मठाचे प्रमुख दिंगलेश्वर महास्वामी यांनी लढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र भाजप काँग्रेसच्या विनंतीवरून त्यांनी माघारी घेतली. समाजाच्या नाराजीचा फटका भाजपला बसणार का, अशी चर्चा आहे. बूथ घालण्यासाठी युवक मंडळात चुरस. लोकसभा निवडणुकीत यंदा प्रथमच मतदान केंद्रासमोर पक्षाचे बूथ घालण्यासाठी युवक मंडळामध्ये चुरस निर्माण झाली आहे. टेबल घालण्यासाठी पक्ष आणि उमेदवारांकडून पैसे दिले जात असल्याने यातही रस्सीखेच सुरू झाली आहे. मतदान केंद्रासमोर मतदारांना मतदान क्रमांक देणे आणि इतर मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून विविध पक्ष आणि उमेदवारांकडून टेबल लावले जातात. टेबल लावण्यापूर्वी यापूर्वी 10,000 रुपये दिले जात होते, पण मागील विधानसभा निवडणुकीत हा भाव दुप्पट झाला होता. प्रत्येक टेबलसाठी 20,000 रुपये युवक मंडळांना देण्यात आले. या लोकसभा निवडणुकीत उमेदवारांची घोषणा होताच अनेक युवक मंडळांच्या कार्यकर्त्यांनी इच्छुक उमेदवारांची भेट घेण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे आता यात पुन्हा वाढ करण्यात आली आहे. हलगा मच्छे बायपास आंदोलनाला धक्का. हलगा मच्छे बायपास विरोधात लढणाऱ्यांपैकी 17 शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई मिळावी असा अर्ज करत न्यायालयातून आपली याचिका मागे घेतली आहे. त्यामुळे या लक्ष्याला धक्का बसला आहे. 15 दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाने बायपास कामाला स्थगिती देत निर्णय राखून ठेवला होता. न्यायालयाने बुधवारी पुन्हा सुनावणी ठेवली होती. त्यावेळी 17 शेतकऱ्यांच्या वकिलांनी या याचिकेतून आपल्याला वगळावे असे सांगत नुकसान भरपाईसाठी आपण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे अर्ज केला असल्याचे सांगितले.
चिकोडीमध्ये प्रत्येक मतदान केंद्रात असणार 2 बॅलेट युनिट्स. चिकोडी लोकसभा मतदारसंघात उमेदवारांची संख्या जास्त असल्याने येत्या 7 मे रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी निवडणूक आयोगाने अतिरिक्त भार उचलण्याची अपेक्षा आहे. निवडणूक रिंगणात मोठ्या संख्येने उमेदवार असल्यामुळे येथील प्रत्येक मतदान केंद्रावर अतिरिक्त बॅलेट युनिट आवश्यक असणार आहे. बॅलेट युनिटमध्ये मतदार मतदान करतात. प्रत्येक बॅलेट युनिट हे फक्त 16 उमेदवारांची नावे सामावून घेऊ शकते. परिणामी चिकोडी लोकसभा मतदारसंघात एकूण 18 उमेदवार निवडणूक रिंगणात असल्यामुळे निवडणूक आयोगाला उर्वरित 2 उमेदवारांसाठी आणखी एक अतिरिक्त बॅलेट युनिट आणि नोटा पर्याय उपलब्ध करून द्यावा लागणार आहे. बातमीपत्रामध्ये वेळ झाली एक छोट्याशा विरामाची. पुढे जाऊ नका, पाहत राहा स्मार्ट न्यूज. इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए BSC देता है लोएस्ट प्राइस गारंटी. अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए. BSC द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में. BSC द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी. विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया पुढची बातमी. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या बीजकरणी लक्ष्मी यात्रेची सांगता बुधवारी झाली. सांगता समारंभावेळी परिसरातील भाविकांनी गर्दी केली होती. यामुळे गदेचा परिसर भाविकांनी फुलून गेला होता. पंचमंडळींच्या हस्ते देवीची पूजा आरती करण्यात आली. लक्ष्मी मातेचा जय जयकार करत भंडाऱ्याची उधळण करण्यात आली. त्यानंतर गदगेच्या परिसरात लक्ष्मी मूर्ती खेळवण्यात आली. बेळगुंडी बिजगर्णी गावच्या सीमेवर मूर्ती नेण्यात आली. त्या ठिकाणी विधिवत पूजा करण्यात आली. तेथे यात्रेची सांगता करण्यात आली. राणी चेन्नम्मा विद्यापीठात जागतिक पुस्तक दिन साजरा. पुस्तके ही केवळ ग्रंथालयाशी निगडीत नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी निगडीत असतात, असे मत डॉक्टर शंकर तेरदाळ यांनी व्यक्त केले. राणी चेन्नम्मा विद्यापीठाच्या संगोळी रायण्णा ग्रंथालयात मंगळवारी जागतिक पुस्तक दिन साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर कमी करून पुस्तकांकडे अधिक लक्ष द्यावे असा सल्ला त्यांनी दिला. कार्यक्रमाला ग्रंथपाल डॉक्टर सुमना मुद्दापूर यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. लोकमान्य ग्रंथालयातर्फे जागतिक ग्रंथ दिन साजरा. अनुवादामुळे भाषा समृद्ध होते. दुसऱ्या भाषेतील साहित्याचीही ओळख होते. लेखक अनुभव समृद्ध होतो, असे विचार लेखिका प्राध्यापक माधुरी शानबाग यांनी व्यक्त केले. लोकमान्य ग्रंथालयातर्फे जागतिक ग्रंथ दिन साजरा करण्यात आला. यावेळी माधुरी शानबाग यांनी अनुवाद साहित्य समृद्धीची सशक्त मिती यावर विचार मांडले. प्रारंभी ज्येष्ठ साहित्यिक विल्यम शेक्सपियरच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. सुधीर जोगळेकरांनी वक्त्यांचे पुष्प व पुस्तक देऊन स्वागत केले. ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष जगदीश कुंटे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. बुलकच्या सहसचिव प्राध्यापक अनघा वैद्य गोडसेंनी वक्त्यांचा परिचय करून दिला. बुलकचे सचिव किशोर काकडेंनी आभार मानले. संगीत कलाकार संघाच्या वार्षिकोत्सवाची शनिवारपासून पर्वणी. संगीत कलाकार संघाचा वार्षिकोत्सव एप्रिल महिन्याच्या शनिवार दिनांक 27 आणि रविवार दिनांक 28 रोजी साजरा होत असून 3 सत्रांमध्ये प्रथितयश कलाकारांचे गायन वादन प्रस्तुत होणार आहे. शहापूर येथील सरस्वती वाचनालयाच्या सभागृहामध्ये हा कार्यक्रम होणार आहे. शनिवार दिनांक 27 रोजी सायंकाळी 5:30 वाजता संगीत सभेचे उद्घाटन होईल. प्रथम सत्रामध्ये ज्येष्ठ सतारवादक जगन्नाथ धर्माधिकारी आणि त्यानंतर सुप्रसिद्ध गायिका सुजाता गुरव यांचे गायन होईल. रविवार दिनांक 28 रोजी सकाळी 10:30 वाजता सुरू होणाऱ्या दुसऱ्या सत्रामध्ये अनिमिष हेगडे आणि युवा गायक आकाश पंडित यांचे गायन प्रस्तुत होईल. सायंकालीन शेवटच्या सत्रामध्ये ज्येष्ठ तबलावादक कल्याण देशपांडे यांचे स्वतंत्र तबलावादन आणि अखेर राजप्रभू धोत्रे यांचे गायन प्रस्तुत होईल. दुचाकी चोरी प्रकरणी दोघांना अटक, 10 दुचाकी जप्त. दुचाकी चोरी प्रकरणी दोघांना अटक करून त्यांच्याकडून 3,20,000 रुपयांच्या 10 दुचाकी मारिहाळ पोलिसांनी बुधवारी जप्त केल्या आहेत. मोहसिन अब्दुल मजीद जमादार वय 34 पंतबाळेकुंद्री बेळगाव,
शब्बीर अब्दुल गनी कुल्लूर वय 36 आझमनगर 4था क्रॉस बेळगाव अशी संशयितांची नावे आहेत. मारिहाळ पोलीस ठाणे येथे 18 एप्रिल रोजी सुळेभावी येथून दुचाकी चोरीची तक्रार दाखल झाली होती. या प्रकरणातील संशयित आरोपींचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेने 2 पथके स्थापली होती. गोकाक खनगाव येथे दुचाकींची तपासणी केली जात होती. यावेळी चौकशीत संशयितांनी चोरीची कबुली दिली. यामध्ये अन्य एक संशयित आरोपी असल्याचं पुढे आलं. दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी मार्केट, माळमारुती, एपीएमसी, खडेबाजार आणि विविध पोलीस ठाणे हद्दीतून दुचाकी चोरल्याचे कबूल केले. कडोली परिसरात जोरदार पाऊस. कडोली परिसराला बुधवारी दुपारी जोरदार वादळासह पावसाने झोडपले. शेतातील घराचे पत्रे उडाल्याने शेतकऱ्यांचे सुमारे 5 लाखांचे नुकसान झाले आहे. शिवारामध्ये दत्तू जाधव यांचे घर आहे. घरामध्ये सुमारे काही लाखांचे भात तसेच शेती अवजारे ठेवण्यात आली होती. दुपारी झालेल्या जोरदार पावसाने घरावरील छताचे पत्रे उडाले. पावसाचे पाणी घरात गेल्याने भाताचे नुकसान झाले. नुकसानीची पाहणी करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात येत आहे. भीषण अपघातात अथणीतील दोघांचा जागीच मृत्यू. लॉरीला पाठीमागून बोलेरो गाडी आदळल्याने बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील दोघांचा जागीच मृत्यू झाला. तुमकुर जिल्ह्यातील शिरा तालुक्यातील चिक्कनहळ्ळीजवळ हा अपघात झाला. बेळगाव जिल्ह्यातील अथणी येथील उमेश नागप्पा आणि संतोष सुरेश अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. बोलेरो चालक गंभीर जखमी झाला आहे. घटनेची पोलीस ठाण्यामध्ये नोंद झाली असून पुढील तपास सुरू आहे. शांता रावजी पाटील यांचे निधन. सावकार गल्ली कडोली येथील रहिवासी शांता रावजी पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 88 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात 2 मुले, 4 मुली व नातवंडे असा परिवार आहे. भारतीय जनता पार्टी बेळगावचे माजी जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील यांच्या त्या मातोश्री होत. भागवत पावशे यांचे निधन. गोंधळी गल्ली येथील रहिवासी भागवत सदाशिवराव पावशे यांचे अल्पशा आजाराने बुधवार दिनांक 24 रोजी निधन झाले. ते 36 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, 2 विवाहित बहिणी व भाऊजी असा परिवार आहे. पाकमध्ये जाणार नाही. भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने काही दिवसांपूर्वी भारत-पाकिस्तान द्विपक्षीय कसोटी मालिकेबाबत आपले स्पष्ट मत मांडले होते. पाकिस्तान चांगला संघ असून विदेशात त्यांच्या विरुद्ध कसोटी मालिका खेळण्यास अडचण नाही असे रोहितने म्हटले होते. पण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आपली कठोर भूमिका कायम ठेवतानाच चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी पाकिस्तानमध्ये जाणार नसल्याचेही संकेत दिले. पुढील वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमध्ये रंगणार आहे. पण टीम इंडियाच्या सहभागावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे. दोन्ही देशातील राजकीय परिस्थिती पाहता द्विपक्षीय मालिकाही बंद झाल्या आहेत. त्यात नुकतेच आशिया चषक 2013च्या यजमान पदावरून नाट्य रंगले होते. आता तसेच नाट्य चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी रंगताना दिसते. वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार भारतीय संघ चॅम्पियन ट्रॉफीसाठी पाकिस्तानमध्ये जाणार नाही. खळ्यांच्या कुस्तीने सिद्धेश्वर यात्रोत्सवाची सांगता. मुचंडी येथील सिद्धेश्वर यात्रेनिमित्त खळ्यांच्या कुस्त्या उत्साहात पार पडल्या. शनिवारपासून या कुस्त्या सुरू होत्या. जिल्ह्यातील अनेक कुस्तीगिरांनी उपस्थिती लावली होती. कुस्तीचे नियोजन सिद्धेश्वर यात्रोत्सव कमिटी, ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी आणि कुस्ती कमिटीच्या वतीने करण्यात आले होते. सोमवारी झालेल्या खळ्यांच्या कुस्त्यामध्ये गोस कुंदर्गी आणि महेश तीर्थकुंडे यांच्यात झालेली लढत बरोबरीत सुटली. त्याचबरोबर सचिन बेळगाव, शरण गुलबर्गा, कार्तिक इंगळी या कुस्तीपटूंनी विजय मिळवले. यावेळी मुचंडी आणि परिसरातील अनेक कुस्तीप्रेमींनी उपस्थिती लावली होती. माळणी वलीशेट्टी, मल्लापा पाटील, अरविंद भातकांडे, सुदर्शन खणगावकर, रमेश कुलकर्णी, ग्रामपंचायत अध्यक्ष लक्ष्मण गुडी, रजप्पा खडाले, अतुल शिरोळे, संजू चौगुले, बाळू मोटन, लक्ष्मण बसरीकट्टी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. दोघांमुळे भारतात जाता आले नाही. एका पॉडकास्टमध्ये रोहितने त्याच्या आयुष्यातील निसटून गेलेल्या महत्त्वाच्या क्षणाबद्दल सांगितले. रोहित म्हणाला की मी 2018 साली पहिल्यांदा बाबा बनणार होतो. त्यावेळी आम्ही मेलबर्न येथे कसोटी खेळत होतो. सामन्यानंतर पहिल्या मुलीच्या जन्मासाठी मी भारतात परतणार होतो, पण मला वेळेत जाता आलं नाही. महत्त्वाचं म्हणजे बीसीसीआयने सुट्टी मान्य करूनही रोहितला हा क्षण अनुभवता आला नाही. भारताला विजयासाठी केवळ 2 बळींची गरज होती. कमिन्स आणि नॅथन यांनी डावाच्या शेवटी शतकी भागीदारी केली. हा सामना भारताने जिंकला असला तरी या सामन्याचा निकाल भरपूर उशिराने लागला होता. आणि याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपते. धन्यवाद.